काका अरे क्या बात है. आता कसा दिसतो राजबिंडा? मागील वेळी पुरा वाढलेला. तसं काय नाही काका. अरे आराम करायचे की, प्रवासाची दगदग झालेली असेल. नाही ठीक आहे. मग काय करायचं ठरलं तुझं? म्हणशील तर पक्षाच्या जिल्हाप्रमुखपदी तुझी नेमायचं ठरलं होतं. बघ, वर्ष 2 वर्ष नंतर झेडपीला बसवतो. आबा, मला तुमच्या राजकारणात अजिबात इंटरेस्ट नाही आहे बघा. मला माझा स्वतःचा बिझनेस उभा करायचा आहे. पण इथे काय करावं ते कळेना. काका, खरं तर मला तुमची इथे मदत हवी होती. तुम्ही एवढे कारखाने, इंडस्ट्री उभी केली. मार्गदर्शन करा प्लीज. बघा, लहानपणी पण काकाकडेच खेळला आणि आता पण बाप सोडून काकाचेच ऐकायचे आहे. तू नुसता जन्माला घातला, पण तो माझा लाडका आहे. हे काय आहे? अरे, सरकारच्या इथं मोठा हायवे करायचा प्लॅन चाललाय, त्याचा नकाशा. हायवे म्हणजे जास्त वाहन जाणार आणि जास्त वाहतूक म्हणजे जास्त वर्दळ. पप्पा, मला इथे जागा हवी आहे. अरे बेटा, अख्खा इलाका आपला आहे. तू हात ठेवशील ती जागा तुझी, पण काय करणार इथं? हायवे झाल्यावर रस्त्यालगत मोठी हॉटेल तयार करणार. वा, काय प्लॅन आहे प्रताप. तुझ्यापेक्षा 2 पावलं पुढे आहे तुझा मुलगा.